नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. मित्रांनो, आपण वेसंतर राजाचे दान यातील काही भाग वाचला आहे. आता त्या समोरील भाग. या संबंधी आणखी एक कारण ऐकावे. महाराज, चक्रवर्ती राजाचे 4 हात परीघ असलेले, गाडीच्या चाका एवढे उज्ज्वल, चांगल्या जातीचे अष्टपैलू आणि चांगल्या प्रकारे कापलेले मणिरत्न कोणी कुऱ्हाड आणि वासला तेज करण्याकरिता वस्त्राच्या चिंध्यांनी गुंडाळून लपवून ठेवतो म्हणेल तर ते शक्य नाही. महाराज, त्याचप्रमाणे चक्रवर्ती राजाच्या मणिरत्नासमान तेजस्वी वेसंतर राजाच्या मुलांना कोणीही गुलाम करून ठेवू शकत नाही. याविषयी आणखी एक कारण ऐकावे. महाराज, एकदम सफेद असणारा हत्तीराज उपोसत तिन्ही स्थानांवर मंद मंद पावले टाकीत चालत असतो. 7 प्रकाराने सुप्रतिष्ठित असतो. 8 हात उंच, 9 हात लांब, सुंदर आणि दर्शनीय असतो. त्याला कोणी सुपाने किंवा ताटाने झाकून ठेवू शकत नाही, किंवा कोणीही त्याला गाईच्या वासरासह हाकून घेऊन जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे महाराज, हत्तीराज उपोसथा समान महान प्रतापी वेसंतर राजाच्या मुलांना कोणीही गुलाम करून ठेवू शकत नाही. या संबंधी आणखी एक कारण ऐकावे. महाराज, हा समुद्र फारच लांब रुंद असा पसरला आहे. अत्यंत गंभीर, अनंत, अपरंपार, अथांग आणि खुळा आहे. याला कोणीही 4ही बाजूंनी बांधून कामास आणण्यासाठी त्याला केवळ एकच घाट करून पाहत असेल तर तो असे व मुळीच करू शकत नाही. महाराज, याप्रमाणे त्या महासमुद्रासमान गौरवशाली वेसंतर राजाच्या मुलांना कोणीही गुलाम करून ठेवू शकत नाही. या संबंधी आणखी एक कारण ऐकावे. महाराज, पर्वतराज हिमालय 500 योजन उंच आहे. 3000 योजनाच्या परिघात पसरलेल्या 84,000 शिखरांनी सजलेला आहे. यातून मोठमोठ्या 500 नद्या उगम पावल्या आहेत. हा मोठमोठ्या जीवाचे निवासस्थान बनला आहे. याच्या कुसव्यात अनेक प्रकारचे ग्रंथ आश्रयास आहे. शेकडो प्रकारच्या औषधींनी पुरेपूर भरलेला आहे आणि आकाशात गोळा झालेल्या ढगासमान उंच उंच असा दिसणारा आहे. महाराज, याप्रमाणे हिमालय पर्वत राजा समान गौरवशाली वेसंतर राजाच्या मुलांना कोणीही गुलाम करून ठेवू शकत नाही. वेसंतर राजाच्या मुलांना कोणीही गुलाम करून ठेवू शकत नाही याबद्दल आणखी एक कारण ऐका. महाराज, रात्रीच्या किर्र अंधारात उंच अशा पहाडावर जळणारा अग्नी फार दुरून देखील पाहता येतो. त्याचप्रमाणे वेसंतर राजाची कीर्ती फार दूर दूरपर्यंत पसरली होती. त्याच्या मुलांना कोणीही गुलाम करून ठेवू शकत नाही. आणखी एक कारण ऐकावे. हिमालय पर्वतावर जेव्हा नागफूल फुलत असतो तेव्हा ते क्रमाक्रमाने 10-12 योजनाच्या टापूला एकदम सुगंधित करून सोडतो. महाराज, याप्रमाणेच वेसंतर राजाची यश व कीर्ती हजारो
योजनांच्या परिसरात असुर लोक, गरुड लोक, गंधर्व लोक, यक्ष लोक, राक्षस लोक, नाग लोक, किन्नर लोक आणि इंद्रलोक पलीकडे अकनिष्ठ लोकांपर्यंत पसरली होती. त्या सर्व लोकात त्यांच्या शीलाचा सुगंध भरून गेला होता. तेव्हा त्यांच्या मुलांना गुलाम बनवून ठेवण्याची कोणाची प्रज्ञा आहे? महाराज वेसंतर राजांनी आपला पुत्र जाली कुमारास सांगितले होते की, बाळ, तुझे आजोबा जर याचकाला संपत्ती देऊन तुम्हाला मुक्त करू इच्छित असल्यास तुझ्याकरिता 1000 निष्क आणि कृष्णाजींना कुमारीकरिता 100 दास, 100 हत्ती, 100 घोडे, 100 गायी, 100 म्हशी आणि 100 निष्क त्यावेळचे नाणे त्या याचकास देऊन त्यांनी तुमची मुक्तता करावी. परंतु बाळ, तुझ्या आजोबांनी जर त्या याचकाला काही मोबदला न देता आपल्या अधिकाराचा उपयोग करून जबरदस्तीने तुम्हाला घेऊन जाऊ इच्छित असल्यास तुम्ही याचे बरोबर न जाता त्या याचकासोबतच राहावे. एवढा निरोप देऊन राजा वेसंतरांनी त्यांना याचकासोबत पाठविले होते. त्याचप्रमाणे जाली कुमारची त्याच्या आजोबासोबत भेट होऊन आजोबांनी त्यास विचारले असता जाली कुमारांनी सांगितले की, बाबा, 1000 किंमत लावून माझ्या वडिलांनी मला त्या ब्राह्मणास दान दिले होते आणि 100 हत्तींची किंमत लावून कृष्णाजी कुमारीस दान दिले होते. भंते नागसेन, तुम्ही उत्तम रीतीने समजावून सांगितले. खोट्या मतांच्या लोकांचा सिद्धांत तोडून टाकला. त्यावर आपले वजन टाकून दाबून टाकले. आपले मत समजून घेण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. उदाहरणातील खरे भाव निदर्शनास आणून दिले. सुंदर प्रकारे प्रश्नाचे विश्लेषण करून सांगितले. तुम्ही जे सांगितले ते मी मान्य करतो. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.